ॐ ग्लौं हूं क्लीं जूं सः ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ज्वल हम सं लं क्षं फट् स्वाहा। नमस्ते रुद्ररूपिण्यै नमस्ते मधुमर्दिनी नमः कैटभहारिण्यै नमस्ते महिषार्दिनी नमस्ते शुम्भहन्त्र्यै च निशुम्भासुरघातिनी। जाग्रतं हि महादेवी जपं सिद्धं कुरुष्व मे। ऐङ्कारी सृष्टिरूपायै ह्रीङ्कारी प्रतिपालिका क्लीङ्कारी कामरूपिण्यै बीजरूपे नमोऽस्तु ते। चामुण्डा चण्डघाती च यैङ्कारी वरदायिनी विच्चे चाभयदा नित्यं नमस्ते मन्त्ररूपिणी। धां धीं धूं धूर्जटे पत्नी वां वीं वूं वागधीश्वरी क्रां क्रीं क्रूं कालिका देवी शां शीं शूं मे शुभं कुरु। हुं हुं हुङ्काररूपिण्यै जं 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 जम्भनादिनी भ्रां भ्रीं भ्रूं भैरवी भद्रे भवान्यै ते नमो नमः। अं कं चं टं तं पं यं शं विं दुं ऐं विं हं क्षं धिज्जाग्रं धिज्जाग्रं त्रोटय त्रोटय दीप्तं कुरु कुरु स्वाहा। पां पीं पूं पार्वती पूर्णा खां खीं खूं खेचरी तथा सां सीं सूं सप्तशती देव्या मन्त्रसिद्धिं कुरुष्व मे। शरणागत दीनार्त परित्राणपरायणे सर्वस्यार्थे हरे देवी नारायणी नमोस्तुते। रेणुका माता की जय। आनंदिवाचा उदयोस्तु बोल भवानी की जय। सतगुरुनाथ महाराज की जय। सच्चिदानंद स्वरूपा आई भगवती जगदंबेची परम पवित्र कथा
मंगल कथा मोक्षदायिनी वरदायिनी असणारी कथा श्रीमद देवी भागवत कथा। जी कथा सूतजी महाराज नैमिषारण्यामध्ये शौनक ऋषींना वर्णन करून सांगत आहेत, जी कथा वेदव्यासजी महाराज आपले सतशिष्य जन्मेजय राजाला वर्णन करून सांगत आहेत। तीच कथा जगदंबेच्या कृपेमुळे तुमच्या आणि माझ्या श्रवणामध्ये येते आहे। काल श्रवण केलं आपण की कथेमध्ये प्रागट्य झालं आई भगवतीचं। ही आई कसं रूप धारण करून येत असते, तिचं अवतार घेण्यामागचं कारण हे काय आहे, या संबंधात वेदव्यासजी महाराज जन्मेजय राजांना सांगत आहेत। या मृत्यूलोकामध्ये आई भगवतीचे शक्तिपीठ कशासाठी आहे? कारण जे माझे भक्त होणार आहेत किंवा जे माझे भक्त आहेत, अशा माझ्या भक्तांना ज्या वेळेला माझ्या सहकार्याची गरज पडेल, ज्या वेळेला त्यांना शरणागत व्हायची वेळ येईल, त्यावेळेला मी त्यांच्यासाठी त्यांच्या समोर उपस्थित पाहिजे, यासाठी या मृत्यूलोकामध्ये आहेत आईचे शक्तिपीठ। आपल्याला माहित आहे या भारतवर्षामध्ये शक्तिपीठ भरपूर आहेत। या शक्तिपीठांची निर्मिती कशी झाली, तर पूर्व इतिहासाचा जर का आपण मागोवा घेतला तर याच्यासाठी आपल्याला चरित्र ऐकावं लागेल सती आई साहेबांचं। प्रसंग असा आला महाराज की एके दिवशी भगवान शंकर नकार देऊन सुद्धा सती आई साहेब आपल्या माहेरी येऊन पोहोचल्या आणि सती आई साहेबांनी पाहिलं की माझ्या समोर माझ्या पतिराजांचा अपमान माझ्या परिवारातले सारे जण करत आहेत। दक्ष प्रजापती राजांकडे पाहिलं, त्यावेळेला नको नको अशा शब्दामध्ये भगवान शंकरांचा अपमान केला आणि हे सहन झालं नाही सती आई साहेबांना। ज्या विष्णू यज्ञासाठी अग्निकुंड प्रज्वलित झालेला होता महाराज, सती आई साहेबांनी विचार केला की माझे पतिराज मला म्हणत होते की तू जाऊ नकोस, परंतु मी त्यांचं ऐकलं नाही। ज्या पित्यांपासून माझा देह आहे, त्या माझ्या वडिलांनी माझ्या प्राणप्रिय असणाऱ्या नाथांचा अपमान केला, हे सहन झालं नाही आणि अग्निकुंडामध्ये प्रज्वलित झालेला अग्नी सती आई साहेबांनी पाहिला आणि त्या अग्नीमध्ये सती आई साहेबांनी आपलं आत्मसमर्पण करून टाकलं। ही गोष्ट ज्या वेळेला भगवान शंकरांच्या लक्षात आली, त्यावेळेला भगवान शंकर त्या ठिकाणावरती येऊन पोहोचले आणि पाहतात तर काय, आपल्या सतीचा देह अग्नीमध्ये विलीन होऊन गेलेला आहे। भगवान शंकरांना मनोमन अतीव दुःख व्हायला लागलं, एवढं दुःख व्हायला लागलं की सती मातेचा आता विरह भगवान शंकरांना सहन होईना। चैतन्य रूपाने जे शरीर होतं, ते शरीर भगवान शंकरांनी आपल्या हातामध्ये घेतलं आणि आता मात्र भगवान शंकर हे एखाद्या वेड्यासारखं पिस्यासारखं या
मृत्यू लोकामध्ये या ब्रह्मांडामध्ये फिरायला लागले. जटा मोकळ्या सोडून दिलेल्या आहे महाराज. अस्ताव्यस्त अंगावरचे कपडे झालेले आहेत, परंतु कशाचंही भान भगवान शंकरांना राहिलेलं नाही. विरह होतो आहे सती आईसाहेबांचा. आणि हे पाहिलं ज्या वेळेला भगवान नारायणांनी आणि ब्रह्मदेवांनी विचार करायला लागले की भगवान शंकर जर का असेच विरहामध्ये निघून गेले महाराज, तर या ब्रह्मांडाचं कार्य कसं पूर्ण होईल. भगवान शंकरांना आपल्याला आता या विरहाग्नीतून काढावं लागेल असा विचार नारायणांनी केला. आणि नारायणांनी एक युक्ती केली. नारायणांनी धनुष्याला बाण लावला आणि तो बाण सती आईसाहेबांच्या देहावरती सोडल्याबरोबर सती आईसाहेबांच्या देहाचे तुकडे झाले आणि ते या मृत्यू लोकामध्ये ठिकठिकाणी जाऊन पडले. सती आईसाहेबांचा देह छिन्न विछिन्न झाला आणि काही ठिकाणावरती हात पडलेले आहेत, एका ठिकाणावरती नेत्र पडलेले आहेत, एका ठिकाणावरती बाहू पडलेले आहेत. अशा प्रकारे सती आईसाहेबांच्या देहाचे लहान लहान तुकडे या मृत्यू लोकावरती पडले. आणि या साऱ्या ठिकाणांनाच आपण शक्तीपीठ असं म्हणतो. आणि म्हणूनच त्या ठिकाणावरती देवीचं रूप हे आपल्याला वेगवेगळं पाहायला भेटत असतं. कारण पूर्ण शरीर त्या ठिकाणावरती नाही. काही ठिकाणी आईसाहेबांचा फक्त चेहरा आहे, काही ठिकाणावरती आईसाहेबांचे नेत्र आहेत, काही ठिकाणावरती आईसाहेबांचे चरण आहेत, काही ठिकाणावरती आईसाहेबांचे बाहू आहेत. असे या मृत्यू लोकामध्ये 108 शक्तिपीठ वर्णन केलेली आहेत, ज्यापैकी प्रमुख हे 51 शक्तिपीठ आहेत आणि त्यातही 3.5 शक्तिपीठ हे प्रमुख वर्णन केलेली आहेत. असे विविध ठिकाणावरती आई भगवतीचे शरीराचे अवयव जाऊन पडले आणि त्या ठिकाणावरती शक्तिपीठ निर्माण झालं. पहा, या ठिकाणावरती आई भगवतीच्या शक्तीचा वास आहे. तसं पाहायला गेलं तर या चराचरामध्ये आई भगवती विराजमान झालेली आहे. ब्रह्मरूपाने ती साऱ्यांमध्ये विराजमान झालेली आहे. परंतु आपल्याला जर का आराधना करायची असेल, उपासना करायची असेल, भक्ती करायची असेल, तर त्यासाठी आपल्याला शक्तिपीठांवरती जायला सांगितलेलं आहे. कारण त्या ठिकाणावरती जगदंबा ही साक्षात प्रगट आहे. हे शक्तिपीठाचं वर्णन वेदव्यासजी महाराजांनी जन्मेजय राजांना वर्णन करून सांगितलं. आणि वेदव्यासजी महाराज म्हणतात की अशा शक्तिपीठांचा ज्यांनी आश्रय घेतलेला आहे असे भक्त या त्रिभुवनामध्ये अनेक आहेत महाराज, अनेक महात्मे आहेत. परंतु जो आई भगवतीचा भक्त होतो, अनन्यतेने आई भगवतीची शरणागती स्वीकारतो, त्या भक्ताच्या जीवनामध्ये एक अशी परिस्थिती येते महाराज, ज्या वेळेला त्याला परीक्षेला सामोरं जावं लागतं. असे अनेक भक्त आहेत ज्यांनी निष्ठेने आई भगवतीची भक्ती केली. आणि निष्ठेने जो भगवतीची भक्ती करतो त्याच्या जीवनामध्ये परीक्षा ही होतच असते. लक्षात घ्या, जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत आपण आई भगवतीच्या योग्यतेचे आहेत की नाही हे लक्षात येत नाही महाराज.
तो भक्तच झाला नाही जोपर्यंत त्याने परीक्षेला सामोरं तो गेला नाही. आणि म्हणून साऱ्याच भक्तांच्या जीवनामध्ये परीक्षा ही भगवंतांनी घेतलेली आहे. असे अनेक प्रसंग आहेत. जो शाळेत गेला नाही त्याची परीक्षा होणार कशी? आणि जो भक्तच झाला नाही त्याची परीक्षा होणार कशी महाराज? म्हणून अनेकांना प्रश्न पडतो की भक्ताच्या जीवनामध्ये एवढं दुःख का असतं? इतरांच्या जीवनामध्ये जेवढी दुःख दिसत नाही तेवढी दुःख एकट्या भक्ताच्या जीवनामध्ये का असतं? कारण लक्षात घ्या की जे सोनं आहे तेच अग्नीमध्ये पडत असतं. ते अग्नीमध्ये पडल्याचा परिणाम ते उजाळून निघत असतं महाराज. आणि त्यावेळेला त्याचं सोनंपण हे सिद्ध होत असतं. जो हिरा असतो त्याच्यावरती घनाचा घाव हा पडणारच. घनाचा घाव पडल्याशिवाय त्याचं हिरेपण हे सिद्ध होत नाही ज्या रीतीनं. तसं जोपर्यंत भक्त हा परीक्षेला सामोरे जात नाही तोपर्यंत तो भक्त आहे हे सिद्ध होत नाही. सोनाला जर का स्वतःचं सोनेपण हे सिद्ध करावं लागतं, हिऱ्याला जसं स्वतःचा हिरेपणा हा सिद्ध करावा लागतो, तसं भक्ताला त्याचं भक्तपण हे सिद्ध करावं लागत असतं. असं आहे पहा भक्ताचं चरित्र. असं आहे चरित्र आई भगवतीच्या भक्तांचं. असं आहे जीवन महात्म्यांचं की ज्यांच्या जीवनाकडे आपण पाहिलं तर आपल्याला वेळोवेळी असे प्रसंग दिसतील की प्रत्येक पावलावरती त्यांची परीक्षा होते आहे. आणि लक्षात येतं की भक्तांच्या जीवनामध्ये आधिभौतिक सुख हे नाहीच महाराज. कारण भगवतीला हे दाखवून द्यायचं असतं की हा माझा भक्त आहे, याच्यात किती सामर्थ्य आहे, हा किती श्रेष्ठ आहे, हे भगवतीला दाखवून द्यायचं असतं. आणि म्हणूनच भगवती घेत असते तिच्या भक्तांची परीक्षा. कारण माझा भक्त जितके घाव सहन करेल, जितका तो अग्नीमध्ये तापेल, तितकं त्याचं सोनेपण, तितकं त्याचं खरेपण हे जगासमोर प्रगट होईल. सामान्य किती सुखात असतात आणि एक भक्ताचं जीवन पाहावं, एवढं दुःख महाराज भक्तांच्या जीवनामध्ये. आदिभौतिक प्रकारचं कोणतंही सुख पण अग्नी जर आहे, जर सोना जर तो आहे ना महाराज, तर त्याला अग्नीमधून हे जावं लागणारच आहे. तो जर हिरा आहे तर त्याला घनाचा घाव हा सोसावा लागणारच आहे. हिरा ठेवी तावैरणी, हिरा ठेवी तावैरणी, हिरा ठेवी तावैरणी, हिरा ठेवी तावैरणी.
वाचे मारी ताजो घनी वाचे मारी ताजो घनी वाचे मारी ताजो घनी वाचे मारी ताजो घनी तोची मोल पावे खरा तोची मोल पावे खरा तोची मोल पावे खरा मारी ताजो घनी वाचे 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 मारी ताजो घनी तुझी मोल पावे खरा तुझी मोल पावे खरा तुझी मोल पावे खरा करणीचा होय चुरा करणीचा होय चुरा करणीचा होय चुरा करणीचा होय चुरा तुझी मोल पावे खरा तोची मोल पावे खरा तोची मोल पावे खरा तुका म्हणे तुझी संत तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात सोसी जगाचे आघात सोसी जगाचे जगाचे आघात सोशी जगाचे आघात तोची मोल पावे खरा तोची मोल पावे खरा तोची मोल पावे खरा ते सोनच काय महाराज जो अग्नीपासून दूर पळेल, तो हिराच काय जो घावापासून दूर पळेल, आणि जो भक्तच काय जो दुःखापासून दूर पळेल, तो भक्तच काय जो संकटापासून दूर पळेल, संकटाला घाबरून जाईल. आणि पहा की कशावरून आपण हे पाहतोय, जो भक्त झालेला आहे, जो स्वतःला मी भक्त आहे असं म्हणवून घेतो आहे, त्याच्या जीवनामध्ये एक ना एक दिवस परीक्षेची घडी ही येणारच असते. हा खरंच भक्त आहे का? याची परीक्षा होत असते. खरोखर भक्तिभाव याच्या हृदयामध्ये रुजलेला आहे का हे लक्षात येत असतं. आणि ज्याच्या हृदयामध्ये भक्तिभाव रुजलेला नाही महाराज, त्याच्या जीवनामध्ये संकट आलं तर त्याला असं वाटायला लागतं की काय उपयोग झाला एवढी भगवंताची भक्ती करून, जर का माझ्या वाट्याला त्याला दुःखच द्यायचं होतं. पण ज्याच्या हृदयामध्ये भक्तिभाव रुजलेला असतो तो भक्त पहावा.
तो भक्त म्हणतो, माझ्या जीवनामध्ये कितीही दुःख येऊ दे, कितीही संकट येऊ दे, मला त्याची चिंता नाही. कारण माझी आई भगवती, तिची जशी इच्छा आहे तसं ती माझ्यासोबत करते आहे. तिला जितकी माझी परीक्षा पाहायची असेल तितकी परीक्षा पाहू दे. मी तिने घेतलेल्या परीक्षेमध्ये सहभागी होतो आणि उत्तीर्ण करायचं की न करायचं हे ती ठरवेल महाराज. असा भक्ताचा भाव. मीराबाईचं चरित्र जर का आपण पाहिलं महाराज, तर कोण होत्या मीराबाई? स्त्रीच होत्या ना. सामान्य स्त्री नाही, राजकुमारी होत्या. राजघराण्यामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. फक्त जन्मच झालेला नाही तर लावण्यवती होत्या. एवढं सौंदर्य त्यांना प्राप्त झालेलं होतं महाराज. पण किती दुःख मीराबाईच्या जीवनामध्ये, चरित्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. पहा, चरित्र ते चरित्र असतं. साधूचं चरित्र हे साधूचं चरित्र असतं. त्याच्या इतकं पावन पवित्र या त्रिभुवनामध्ये दुसरं कोणतंही नाही. आणि याच्यासाठीच आपल्याला सुद्धा साधूंच्या चरित्राचा आधार घ्यायचा आहे, त्यांच्या शिकवणीचा आधार घ्यायचा आहे. म्हणून जीवनामध्ये असा प्रसंग येतो की प्रत्येक भक्ताला परीक्षेला सामोरं जावं लागतं. जो परीक्षेमध्ये सहभागी झाला त्याचं भक्त पण हे सिद्ध होत असतं. आणि परीक्षेच्या कालावधीमध्ये काय प्रसंग त्या भक्ताच्या जीवनामध्ये येतील याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. आणि आता वेदव्यासजी महाराजांना स्मरण झालं आई भगवतीच्या अनन्य भक्ताचं, ज्या भक्ताचं नाव होतं राजा हरिश्चंद्र. सूर्यकुलामध्ये जन्म झालेला आहे राजा हरिश्चंद्रांचा. ज्या सूर्यकुलामध्ये प्रभू श्री रामचंद्रांनी अवतार घेतला. सत्यवचनी आहेत, आई भगवतीवरती निष्ठा आहे, अनन्यतेने आई भगवती बद्दल मनामध्ये भक्तिभाव आहे महाराज. असे राजे हरिश्चंद्र जे राजे आहेत. या हरिश्चंद्रांना एक धर्मपत्नी आहे, ज्या धर्मपत्नीचं नाव तारा राणी असं होतं. तारा राणी पासून हरिश्चंद्रांना एक पुत्र प्राप्त झाला होता, ज्याचं नाव रोहित असं होतं. अखंड धर्माच्या वाटेवरती राजा हरिश्चंद्रांची वाटचाल ही चाललेली आहे आणि राज्यकारभारामध्ये रत आहेत. हरिश्चंद्रांच्या राज्यामधली सारी प्रजा ही सुखी आहे, समाधानी आहे. राजा हरिश्चंद्रांच्या राज्यामध्ये अनावृष्टी होत नव्हती, अतिवृष्टी होत नव्हती महाराज. धनधान्याने संपन्न आहे राजा हरिश्चंद्रांचं राज्य. कारण जसं राजा हरिश्चंद्रांचं प्रेम हे आपल्या पुत्रावरती होतं, तसंच प्रेम राजे हरिश्चंद्र आपल्या प्रजेवरती सुद्धा करत आहेत. पण एक दिवस असं झालं की राजा हरिश्चंद्रांनी कल्पना सुद्धा केली नाही अशा घटना राजा हरिश्चंद्रांच्या जीवनामध्ये घडून यायला लागल्या.
एक दिवस राजसभेमध्ये सिंहासनावरती विराजमान झालेले आहेत राजे हरिश्चंद्र. आणि एवढ्या वेळामध्ये एक सैनिक राजा हरिश्चंद्रांजवळ येऊन पोहोचला. महाराज, राजे हरिश्चंद्र म्हणतात, काय झालेलं आहे? तुम्ही सारेजण एवढे घाबरलेले का आहात? म्हटले, महाराज, अहो आपल्या उपवनामध्ये एक महाकाय डुक्कर आलेलं आहे आणि त्या डुकराने या आपल्या साऱ्या उपवनाची नासधूस करण्यासाठी आरंभ करून दिलेला आहे. अरे म्हटले, साधं डुक्कर आहे, तुम्हाला त्याला हाकलून देता आलं नाही का? म्हटले, महाराज, अहो ते सामान्य डुक्कर नाही, महाकाय रूप त्याचं आहे आणि त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की जो त्याच्या समोर येईल त्याचा तो नाश करून टाकतो आहे. आता मात्र राजा हरिश्चंद्रांनी विचार केला की मलाच जावं लागेल आणि राजे हरिश्चंद्र आपल्या घोड्यावरती विराजमान झाले आणि उपवनामध्ये येऊन पोहोचले. डुकराने पाहिलं की राजा हरिश्चंद्र सैन्यांसोबत येत आहे आणि ते डुक्कर आता वनाच्या दिशेनं धावायला लागलं. त्या डुकराच्या मागे राजे हरिश्चंद्र आणि सारे सैनिक धावत आहेत. धावता धावता एवढा वेग त्या डुकराने पकडला आणि त्या डुकराचा पाठलाग करता करता राजे हरिश्चंद्रांच्या घोड्याने एवढा वेग पकडला महाराज की राजे हरिश्चंद्र एकटे त्या डुकराच्या पाठीमागे घनदाट अरण्यामध्ये जाऊन पोहोचले. त्या डुकराकडे पाहता पाहता अचानक लक्षात आलं की ते डुक्कर नाहीस झालेलं आहे. आता मात्र राजा हरिश्चंद्रांच्या घोड्याने आपला वेग कमी केला. मागे वळून पाहिलं तर मागे सैन्य नाही, पुढं पाहिलं तर पुढं डुक्कर नाही. घनदाट अरण्य आहे. एकही मनुष्य दिसायला तयार नाही. श्वापदांची वस्ती आहे फक्त. आता मात्र राजा हरिश्चंद्र त्या डुकराचा शोध घ्यायला लागले, परंतु ते डुक्कर काही सापडलं नाही. आणि राजा हरिश्चंद्रांना तहान लागली. कुठे सरोवर दिसत आहे का याचा शोध राजे हरिश्चंद्र घ्यायला लागले. आणि दूर एका ठिकाणावरती जरासं जलाशय राजा हरिश्चंद्रांना दिसला. त्या सरोवरापर्यंत राजे हरिश्चंद्र येऊन पोहोचले. घोड्यावरून खाली उतरले. त्या घोड्याला सरोवरामध्ये पाणी पाजलं आणि विश्रांतीसाठी घोड्याला उभं केलं. आता राजा हरिश्चंद्रांना सुद्धा तहान लागली होती आणि पाणी पिण्यासाठी जसंच राजा हरिश्चंद्रांनी त्या सरोवरामध्ये आपला हात घातला, ओंजळ भरून पाणी घेतलं महाराज आणि पिनार एवढ्या वेळामध्ये एक भूदेवांनी आवाज दिला, हरिश्चंद्रा. आवाज कुठून आला म्हणून राजे हरिश्चंद्र मागे वळवून पाहतात तर लक्षात आलं एक भूदेव आलेले आहेत. हरिश्चंद्रा, अरे मला असं वाटतं आहे की तुला धर्मशास्त्राचं ज्ञान आता राहिलेलं नाही. म्हटले, काय झालं महाराज? माझ्याकडून काही अपराध झालेला आहे का? अरे धर्मशास्त्र असं सांगतं की जोपर्यंत आपण तीर्थामध्ये स्नान करत नाही तोपर्यंत त्या ठिकाणावरती जलपान सुद्धा करू नये. राजा हरिश्चंद्रांच्या चूक लक्षात आली. हात जोडले, क्षमा मागितली. भूदेवा, अहो मी तहानेनं एवढं व्याकुळ झालो होतो की माझ्या हे लक्षातच आलं नाही, मला क्षमा करा. राजा हरिश्चंद्रांनी सरोवरामध्ये स्नान केलं आणि राजा हरिश्चंद्रांनी पाणी पिलं, आपली क्षुधा शांत केली. एवढ्या वेळामध्ये ते भूदेव पुन्हा म्हणायला लागले, हरिश्चंद्रा, मला असं वाटतं आहे की आता खरोखर तुला धर्मशास्त्राचं ज्ञान राहिलेलं नाही. म्हटले, काय झालं महाराज आता? अरे हरिश्चंद्रा,
सरोवरामध्ये तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर जलप्राशन केल्यानंतर द्रव्यदान त्या ठिकाणावरती असलेल्या भूदेवांना करायला पाहिजे असं आपलं शास्त्र सांगतं. भूदेवा, अहो मी वाट चुकलेलो आहे अरण्यामध्ये. आता माझ्याजवळ काहीही नाही. मी तुम्हाला काय दान करू? पण मी तुम्हाला एक वचन देतो की ज्या वेळेला तुम्ही माझ्या राजमहालामध्ये येताल त्यावेळेला तुम्ही जे मला मागताल ते मी तुम्हाला दान करायला तयार आहे. पण त्यासाठी आधी तुम्ही मला माझ्या राजवाड्याचा मार्ग सांगा. राजा हरिश्चंद्रांनी वचनदान केलं त्या ठिकाणावरती भूदेवांना आणि भूदेवांनी मार्ग सांगितला. राजे हरिश्चंद्र येऊन पोहोचले आपल्या राजमहालामध्ये. ज्या वेळेला भूदेव त्या ठिकाणावरती होते त्यावेळेला त्या ठिकाणावरती आगमन झालं त्या भूदेवाच्या कन्येचं. आणि भूदेव म्हणायला लागले की हरिश्चंद्रा, ही माझी कन्या आहे, ही उपवर झालेली आहे, मला हिचा विवाह करायचा आहे, याच्यासाठी तू मला काहीतरी द्रव्य दान कर. त्यावेळेला राजे हरिश्चंद्र म्हणतात की उद्या तुम्ही माझ्या राजमहालामध्ये या आणि तुम्ही जे मागताल ते मी तुम्हाला दान करायला तयार आहे. प्रभात समय झाला. राजे हरिश्चंद्र आपल्या सिंहासनावरती विराजमान झालेले आहेत आणि एवढ्या वेळामध्ये महाद्वारावरती आगमन झालं भूदेवांचं. हरिश्चंद्रा, जसाच आवाज आला राजे हरिश्चंद्र पाहतात तर काल अरण्यामध्ये जे भूदेव भेटलेले होते ते भूदेव आज महाद्वारावरती उभे आहेत. स्वागत केलं, आदरातिथ्य केलं आणि राजे हरिश्चंद्र म्हणतात, भूदेवा, काल मी तुम्हाला वचन दान केलेलं आहे, तुम्हाला जे काही मागायची इच्छा असेल ते तुम्ही मागा, मी राजा हरिश्चंद्र तुम्हाला दान करायला तयार आहे. आता मात्र ते आलेले भूदेव म्हणायला लागले की राजन, मी तुला मागणार तर आहे, परंतु एक लक्षात ठेव की तू मला वचन दिलेलं आहेस आणि वचन दिल्याप्रमाणे मी जे काही मागेल ते तुला दान करावंच लागेल. म्हटले, महाराज काही हरकत नाही, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही दान मागा. आणि त्यावेळेला ते भूदेव मागायला लागले की राजन, जेवढ्या राज्याचा तू अधिपती आहेस तेवढं सारं राज्य तू मला दान कर. भूदेवांच्या मुखामधलं हे वचन ऐकलं महाराज आणि राजे हरिश्चंद्रांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली. राजे हरिश्चंद्र विचार करतात की मी कल्पनाही केली नव्हती की भूदेव मला असं काहीतरी मागतील महाराज. दुःख झालं, परंतु दुःख व्यक्त केलं नाही. शोक झाला राजा हरिश्चंद्रांना, परंतु व्यक्त केला नाही. कारण इच्छा नसताना केलेलं धर्माचं पालन हे धर्माचं पालन म्हणवलं जात नसतं, म्हणून दुःख व्यक्त केलं नाही. महाराजांसमोर हात जोडले, भूदेवांसमोर हात जोडले आणि राजे हरिश्चंद्र म्हणतात, महाराज, आपण माझ्याकडे जी राज्याची मागणी केलेली आहे, माझं सारं राज्य मी तुम्हाला दान करायला तयार आहे, परंतु मला तुम्ही काहीसा वेळ द्या, काही वेळाची मुदत तुम्ही मला द्या आणि मी तुम्हाला वचन देतो की मी हे राज्य सोडून निघून जाईल. म्हटले, काही हरकत नाही, तुला जेवढा वेळ घ्यायचा तेवढा वेळ तू घे, परंतु ज्या वेळेला मी राजमहालामध्ये येईल त्या दिवशी तुला हा राजमहाल सोडून जावं लागेल. म्हटले, काही हरकत नाही आणि भूदेव निघून गेले.
इकडं राजा हरिश्चंद्रांच्या लक्षामध्ये यायला लागलं महाराज की आता माझं सारं राज्य हे भूदेवांना मला दान करायचं आहे आणि लवकरच मला हा राजमहाल सोडून निघून जायचं आहे. हाच विचार करायला लागले राजा हरिश्चंद्र. हरिश्चंद्रांचं मन हे अस्वस्थ झालं, व्याकुळ झालं, चिंता करायला लागले राजा हरिश्चंद्र. प्रसादामध्ये लक्ष लागत नव्हतं, राज्यकारभारामध्ये लक्ष लागत नव्हतं आणि ही गोष्ट लक्षात आली महाराणी तारा राणीच्या. आणि एक दिवस तारा राणी हरिश्चंद्रांना म्हणतात, अहो कशाची चिंता करत आहात? काही दुःख आहे का तुम्हाला? काही संकट आलेलं आहे का आपल्यावरती? तुम्ही कशाची एवढी चिंता करत आहात? मला सांगा. तारा, अगं अरण्यामध्ये जे भूदेव मला भेटलेले होते त्यांनी माझ्याकडे या समस्त राज्याचं दान मागितलं आणि वचन दिल्याप्रमाणे मी त्या भूदेवांना सारं राज्य दान केलेलं आहे. आता मी राज्याचा राजा राहिलेलो नाही आणि तू या राज्याची राणी राहिलेली नाहीस. राजा हरिश्चंद्रांच्या हातावरती तारा राणीने आपला हात ठेवला आणि तारा राणी म्हणतात, अहो कशाला चिंता करत आहात? तुम्ही एवढ्या मोठ्या साम्राज्याचे सम्राट आहात, राजे आहात, हे पाहून मी तुमच्यासोबत विवाह केला नाही. तुमच्यासारखा धर्म पुरुषार्थ पती मला प्राप्त झाला, हे माझं भाग्य आहे. तुमच्यातला धर्म पुरुषार्थ पाहून मी तुमच्यासोबत विवाह केलेला आहे. तुमचं ऐश्वर्य, तुमचं वैभव, तुमचं धन पाहून मी तुमच्यासोबत विवाह केलेला नाही. जोपर्यंत तुम्ही राजे होता तोपर्यंत मी राणी होते. जोपर्यंत तुम्ही सम्राट होता तोपर्यंत मी साम्राज्ञी होते. तुमचं जर म्हणणं आहे ना की तुम्ही आता राजे राहिलेले नाहीत, काही हरकत नाही. मी राणी राहिलेली नाही याचं दुःख मला अजिबात होत नाही. ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही राहताल त्या परिस्थितीमध्ये तुमची तारा राहण्यासाठी तयार आहे. तुम्ही चिंता करू नका. तारा, अगं आपल्याला लवकरात लवकर हा राजमहाल सोडून जावं लागणार आहे आणि कुठंतरी आपल्याला आता कुणाच्या तरी घरामध्ये आश्रयाने राहावं लागणार आहे तारा. आणि नाही कुणी आपल्याला आश्रय दान केला तर एखाद्या अरण्यामध्ये पर्णकुटी बांधून तुला आणि मला रोहिता सोबत राहावं लागेल. महाराज, अहो तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये राहताल त्या परिस्थितीमध्ये मी तुमच्या सोबत राहण्यासाठी तयार आहे. तुम्ही चिंता करू नका. दिवसा पाठीमागून दिवस निघून गेले आणि एक दिवस प्रभात समयाला पुन्हा राजमहालामध्ये भूदेवांचं आगमन झालं. हरिश्चंद्रा, अरे राज्य सोडायचा विचार आहे की नाही तुझा? मला तर असं वाटतं आहे की तुझ्या मनामध्ये या राज्याबद्दल मोह उत्पन्न झालेला आहे. तुला जर का हे राज्य सोडायचं नसेल, हा राजमहाल सोडायचा नसेल तर तू आनंदाने या राजमहालामध्ये राहा. आता मात्र राजा हरिश्चंद्रांनी हात जोडले आणि म्हणतात, महाराज, अहो मी रघुकुलामध्ये उत्पन्न झालेलो राजा हरिश्चंद्र आहे आणि या रघुकुलाची एक रीत आहे, प्राण गेला तरी चालेल परंतु दिलेलं वचन मात्र मोडता कामा नये. रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाए मगर वचन न जाए. मी तुम्हाला वचन दान केलं ना,
मी तुमच्याकडे वेळही मागितला. आता दिलेला वेळ संपन्न झालेला आहे, संपलेला आहे आणि मी राजा हरिश्चंद्र हा राजमहाल सोडण्यासाठी तयार आहे. राजा हरिश्चंद्रांसोबत तारा राणी उभी आहे आणि राजा हरिश्चंद्रांनी रोहिताला आपल्या हाताला घेतलं आणि राजे हरिश्चंद्र तारा राणी आणि रोहितासोबत राजमहालाच्या बाहेर पडले. परंतु निघत असताना भूदेव म्हणायला लागले, हरिश्चंद्रा, अरे नुसतं भूमिदान केलं म्हणजे दान संपन्न झालं असं होत नाही. भूमिदान केलं म्हणून केलेल्या दानाचं पुण्य हे पदरामध्ये पडत नसतं हरिश्चंद्रा. भूमिदान केल्यानंतर ज्या वेळेला तू मला द्रव्यदान करशील त्यावेळेला तुला भूमिदानाचं पुण्य हे तुझ्या पदरामध्ये पडेल. जोपर्यंत तू मला द्रव्यदान करणार नाहीस तोपर्यंत तुझं दान हे पूर्ण होत नाही. आणि हरिश्चंद्रा, माझ्या राज्यामध्ये राहण्यासाठी तुला अधिकार नाही. तुला जर का आश्रय घ्यायचाच असेल, तुला जर का राहायचंच असेल तर तुला माझं राज्य सोडून राहावं लागेल. म्हटले काही हरकत नाही, जसं तुम्ही म्हणताल महाराज तसं करण्यासाठी मी तयार आहे. आणि आज राजे हरिश्चंद्र तारा राणी सहित रोहिता सहित राजमहालाच्या बाहेर पडले. भूदेवांकडून काही वेळ मागून घेतला द्रव्यदान करण्यासाठी आणि राजा हरिश्चंद्रांची पावलं ही अरण्यामध्ये पडायला लागली. राजे हरिश्चंद्र पाहतात की माझी तारा, जिने जन्मल्यापासून जिचे चरण हे मखमली जमिनीवरती आहेत, अशी थाटामध्ये वाढलेली, वैभवामध्ये वाढलेली, भोगांमध्ये वाढलेली माझी तारा आज माझ्यामुळे हिला अनवाणी पायाने अरण्यामध्ये चालावं लागतं आहे. हे राजा हरिश्चंद्र पाहायला लागले आणि राजा हरिश्चंद्र म्हणतात, तारा, अगं चुकीच्या व्यक्तीसोबत संसार केलास तू. चुकीच्या व्यक्तीसोबत तुझा विवाह झालेला आहे तारा. विवाहाच्या वेळेला तू विचार केलेला असेल की माझे पतिराज राजे आहेत, त्यांच्याकडे धन आहे, वैभव आहे, सामर्थ्य आहे, नोकर चाकर आहेत, सेवेकरी आहेत. परंतु तारा, तुला आज असं वाटत असेल की माझा विवाह एका चुकल्या पुरुषासोबत झाला. नाही महाराज, अहो आपण असं म्हणू नका. माझं मन मला शाश्वती देत आहे ना की तुम्ही जे करतात ते योग्य करतात आहे. तुम्ही जे करतात आहे तो धर्म आहे. ज्या वाटेवरती तुमची वाटचाल होती आहे ही धर्माची वाट आहे. माझं मन मला शाश्वती देतंय. आणि मला हेही माहीत आहे की तुमच्यासारखा पुरुषार्थ पती मला या त्रिभुवनामध्ये अन्य दुसरा कोणताही सापडणार नाही. तुम्ही कशाला विचार करत आहात? तुम्ही कशाला चिंता करत आहात? अहो मी आहे ना तुमच्या सोबत. हरिश्चंद्र आणि तारा राणीमध्ये हा संवाद चाललेला आहे आणि वाटचाल करत करत येऊन पोहोचले राजे हरिश्चंद्र काशी नगरीमध्ये. माझी लाज तुला जगदंबे, 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 माझी लाज तुला
लाज तुला जगदंबे माझी लाज तुला जगदंबे आता धावत ये अविलंबे अविलंबे आता धावत ये अविलंबे अविलंबे माझी लाज तुला जगदंबे माझी लाज तुला जगदंबे माझी लाज तुला जगदंबे माझी लाज तुला जगदंबे त्रिभुवन नायिके तू माय माझी तू माय माझी त्रिभुवन नायके तू माय माझी तू माय माझी विनंती कल्पकदम में विनंती कल्पकदम माझी लाज तुला जगदंबे माझी लाज तुला जगदंबे माझी लाज तुला जगदंबे माझी लाज तुला जगदंबे बाळ तुझा प्रतिपाळ करी तू प्रतिपाळ करी तू बाळ तुझा प्रतिपाळ करी तू प्रतिपाळ करी तू रेणुके विश्व कुटुंबे रेणुके विश्व कुटुंबे माझी लाज तुला जगदंबे माझी लाज तुला जगदंबे माझी लाज तुला जगदंबे माझी लाज तुला जगदंबे भव संसारी भव चिंतेचे भय चिंतेचे भव संसारी भय चिंतेचे भय चिंतेचे लागले जाळ कदमे लागले जाळ कदंबे माझी लाज तुला जगदंबे माझी लाज तुला जगदंबे माझी लाज तुला जगदंबे माझी लाज तुला जगदंबे आता धावत ये अविलंबे आता धावत ये अविलंबे हे मान रे आता माझी लाज तुला जगदंबे
जय जगदम्ब 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 राजे हरिश्चंद्र येऊन पोहोचले काशी नगरीमध्ये आणि कुठे काम सापडत आहे का याचा शोध घ्यायला लागले. परंतु कुणीही राजा हरिश्चंद्रांना काम देण्यासाठी तयार नाही. आता मात्र राजे हरिश्चंद्र प्रत्येकाच्या घरासमोर जायचे आणि याचना करायचे की मी राजा हरिश्चंद्र आहे, मला द्रव्याची आवश्यकता आहे, मला तुम्ही तुमच्या घरचं दास करून घ्या. परंतु कुणीही राजा हरिश्चंद्रांना स्वतःचं दास करून घ्यायला तयार नाही, द्रव्य द्यायला तयार नाही. कारण साऱ्यांना हे माहीत होतं, साऱ्या आर्यवर्तामध्ये राजा हरिश्चंद्रांची ख्याती होती. सारे जण राजा हरिश्चंद्रांना ओळखत होते आणि म्हणूनच कुणीही त्यांना काम देण्यासाठी, त्यांना दास करून घेण्यासाठी तयार नाही. आणि कुणीही मला काम देण्यासाठी तयार नाही हे ज्या वेळेला राजा हरिश्चंद्रांच्या लक्षात आलं महाराज, आता मात्र राजा हरिश्चंद्र चौकामध्ये उभे राहिले आणि मोठ्याने दवंडी द्यायला लागले. ऐका हो ऐका, मी राजा हरिश्चंद्र या ठिकाणावरती स्वतःची विक्री करण्यासाठी उभा आहे. ज्याला कुणाला मला विकत घ्यायचं असेल त्याने द्रव्य दान करावं आणि मला घेऊन जावं. जसाच आवाज कानावरती यायला लागला, सारी गर्दी जमा झाली राजा हरिश्चंद्रांसमोर. आणि त्या गर्दीमधून एक आवाज आला, हरिश्चंद्रा, अरे तुला कोण विकत घेईल? तू कुणाच्या काय कामाचा आहेस? तुला जर का विकायचंच असेल तर तुझ्या राणीला समोर उभं कर. जसंच हे वाक्य राजा हरिश्चंद्रांनी ऐकलं महाराज, दुःख व्याकुळ झालं, हृदय व्याकुळ झालं, परंतु काहीच करू शकत नव्हते. आणि राजे हरिश्चंद्र तारा राणीकडे पाहतात आणि म्हणतात, तारा, पाहिलंस का ग तारा, या हरिश्चंद्राच्या देहाला काहीच मोल नाही. तू भाग्यवान आहेस तारा की तुझ्या देहाला मोल आहे. अहो, तुम्ही तुमचा जीव माझ्या देहामध्ये अडकवू नका. तुम्ही माझी विक्री करण्यासाठी होकार द्या. मला माहित आहे तुम्ही जे करत आहात ते योग्य आहे. तुम्ही माझ्यामध्ये स्वतःचा जीव अडकवू नका. आणि आता मात्र नाईलाज झाला राजा हरिश्चंद्रांचा आणि राजे हरिश्चंद्र पुन्हा एक वेळेला म्हणतात, ज्याला कुणाला माझ्या धर्मपत्नीला विकत घ्यायचं असेल त्याने द्रव्य दान करावं आणि माझ्या ताराला घेऊन जा.
आणि हे जसं ऐकलं महाराज, आता मात्र बोलीवरून बोली लागायला लागली. द्रव्याची रास राजा हरिश्चंद्रांसमोर येऊन पडते आहे. आणि एवढ्या गर्दीमधून एक भूदेव आले आणि त्यांनी तारा राणीचा हात आपल्या हातामध्ये पकडला आणि राजा हरिश्चंद्रांच्या समोर गोणी भरून द्रव्य टाकून दिलं. हे दृश्य पाहिलं राजा हरिश्चंद्रांनी आणि आता मात्र राजा हरिश्चंद्रांना सहन झालं नाही. स्वतःच्या डोळ्यासमोर आपल्या धर्मपत्नीच्या हाताला एका परपुरुषाने हात पकडलेला आहे हे राजे हरिश्चंद्र पाहतात, परंतु काहीही करता येत नव्हतं. आणि तो भूदेव आता तारा राणीला ओढत ओढत घेऊन जायला लागला. हे दृश्य पाहिलं रोहिताने आणि रोहिताचं हृदय कळवळलं. रोहित म्हणायला लागला, माझ्या आईला माझ्यापासून दूर करू नका. राजे हरिश्चंद्र म्हणतात, भूदेवा, तुम्ही तारा राणीला नेत आहात. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही लेकराची आणि आईची ताटातूट करू नका. तुम्ही रोहिताच्या बदल्यामध्ये मला काहीच दान करू नका, परंतु रोहिताला त्याच्या आईसोबत घ्या. आणि आता मात्र रोहित आणि तारा राणी त्या भूदेवासोबत येऊन पोहोचल्या त्यांच्या घरी. तारा राणीची तर बोली लागलेली आहे आणि तारा राणी निघून गेलेली आहे. एवढ्या वेळामध्ये पुन्हा त्या ठिकाणावरती आगमन झालं त्या भूदेवांचं, ज्यांनी राजा हरिश्चंद्रांकडून राज्य दान केलेलं होतं, राज्य घेतलेलं होतं. ते भूदेव येऊन पोहोचले आणि म्हणायला लागले, हरिश्चंद्रा, माझं द्रव्य कुठं आहे? राजा हरिश्चंद्रांनी जेवढं द्रव्य प्राप्त झालेलं होतं तेवढं सारं द्रव्य त्या भूदेवांना दान केलं, परंतु भूदेव म्हणायला लागले की एवढं धान्य, एवढं द्रव्य पुरेसं नाही. आता मात्र राजा हरिश्चंद्र समोर उभे राहिले आणि गर्दीला उद्देशून म्हणतात की मी राजा हरिश्चंद्र माझ्या देहाचा विक्रय करण्यासाठी या ठिकाणावरती उभा आहे. ज्याला मला विकत घ्यायचं असेल त्याने द्रव्य दान करा आणि मला घेऊन जा. आणि एवढ्या वेळामध्ये त्या गर्दीतून एक चांडाळ समोर येऊन पोहोचला. जेवढं द्रव्य लागत होतं तेवढं द्रव्य राजा हरिश्चंद्रांनी त्या भूदेवांना दान केलं आणि राजे हरिश्चंद्र त्या चांडाळासोबत स्मशानभूमीमध्ये येऊन पोहोचले. त्या चांडाळाचं काम होतं महाराज की स्मशानभूमीमध्ये जे प्रेत येतील त्या प्रेतांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडून द्रव्य काढून घ्यायचं. आणि राजा हरिश्चंद्रांना ते काम दिल्या गेलं. इकडं तारा राणी, रोहित त्या भूदेवांसोबत राहतात आहे. भूदेव सांगतील ती सेवा तारा राणी करते आहे. दिवसा पाठीमागून दिवस निघून गेले, परंतु एक दिवस ते भूदेव तारा राणीला म्हणायला लागले, तारा, अगं तू एकटी आणि तुझा रोहित, तुमच्या दोघांचं पालन मी या ठिकाणावरती करत नाही. या ठिकाणी अजूनही दासी आहेत, त्यांचे सुद्धा लेकरं आहेत. साऱ्या दासींची लेकरं कामासाठी जातात. मी तुला आणि रोहिताला या ठिकाणावरती फुकट खाण्यासाठी ठेवलेलं नाही. तू जर का रोहिताला उद्यापासून कामाला पाठवलं नाही तर रोहिताची भाजी भाकरी माझ्या घरी बंद होऊन जाईल. छोटेसे रोहित आहेत महाराज. आणि साऱ्या दासींची लेकरं जशी अरण्यामध्ये
लाकडं गोळा करण्यासाठी जातात, तसा रोहित सुद्धा आज साऱ्या लेकरांसोबत अरण्यामध्ये येऊन पोहोचला. साऱ्यांनी लाकडं जमा केली, त्याची मोळी बांधली आणि सारी मुलं एकमेकांच्या डोक्यावरती ती मोळी द्यायला लागले. एका मुलाने रोहिताच्या डोक्यावरती मोळी दिली आणि सारे जण पुन्हा घराच्या दिशेनं निघाले. महाराज वाटचाल करत असताना साऱ्यांना तहान लागली आणि विचार केला की आपण या ठिकाणावरती थांबू, पाणी प्राशन करू आणि पुन्हा घरी जाऊ. आणि म्हणून साऱ्यांनी आपल्या डोक्यावरती असणारी ती मोळी खाली ठेवली. रोहित लहान आहेत. रोहिताच्या लक्षात आलं, मी जर का ही मोळी खाली ठेवली महाराज, तर मला पुन्हा कोणी उचलून देणार नाही. आणि विचार केला, या मोळीला मी एका उंच जागेवरती ठेवतो. जागा शोधायला लागले आणि लक्षात आलं की या ठिकाणावरती उंच जागा आहे. राजा रोहिताने आपल्या डोक्यावरची मोळी त्या उंच जागेवरती ठेवणार महाराज. त्यावेळेला त्या रोहिताच्या एक गोष्ट लक्षात आली नाही की ती उंच जागा म्हणजे एका भुजंगाचं वारुळ होतं. ती मोळी ठेवण्यासाठी जसाच रोहिताचा हात त्या भुजंगाच्या वारुळावरती आला महाराज, त्या भुजंगाने एका क्षणामध्ये रोहिताच्या हाताला दंश केला. जसाच दंश केला, रोहिताच्या मुखामधून एक वाक्य बाहेर पडलं, आई. जसाच आवाज आला, सारे लेकरं पाहतात तर काय, रोहिताचा देह जमिनीवरती पडलेला आहे. तोंडामधून फेस बाहेर पडतो आहे महाराज. सारी लेकरं घाबरली. काय करावं काहीच कळत नव्हतं. रोहिताची ती अवस्था पाहिली आणि सारी लेकरं धावत धावत जाऊन पोहोचली तारा राणीपर्यंत. तारा राणी भूदेवांची सेवा करत होत्या आणि तारा राणीला सांगितलं, आई साहेब, अहो वनामध्ये आम्ही गेलेलो असताना अचानक रोहिताने तुम्हाला आई म्हणून आवाज दिला आणि रोहित जमिनीवरती पडला. त्याला काय झालं आम्हाला काही कळालं नाही, परंतु त्यानं तुम्हाला आवाज दिलेला आहे. तारा राणी उठणार एवढ्या वेळामध्ये भूदेवाने आदेश केला, तारा तू माझी सेवा करण्यासाठी बसलेली आहे आणि जोपर्यंत मी तुला आज्ञा करत नाही तोपर्यंत तुला या ठिकाणावरून उठून जाता येणार नाही. अस्तमानाला घडलेला हा प्रसंग रोहितासोबतचा. रात्र झाली. रातकिडे किरकिर करायला लागले. तारा राणीची अजूनही सेवा चालूच आहे. मध्यरात्र झाली आणि आता मात्र भूदेव म्हणायला लागला, तारा, लेकराची आठवण येते का? त्याला भेटायला जायची इच्छा आहे? जा, मी तुला आज्ञा करतो. जा आणि तुझ्या रोहिताला घेऊन ये. जशीच आज्ञा मिळाली, तारा राणी वनाच्या दिशेनं धावत सुटल्या. वनामध्ये जाऊन पोहोचल्या. पाहतात तर सारीकडे अंधार आहे, कुठेच काही दिसत नव्हतं. आणि तारा राणी रोहिताला आवाज द्यायला लागल्या, परंतु लक्षात यायला लागलं की माझ्या रोहिताकडून मला प्रत्युत्तर येत नाही. रोहिताला आवाज देत देत वाटचाल पुढं चालू आहे आणि अचानक आईसाहेबांचा पाय कशामध्ये तरी गुंतला आणि आईसाहेबांचा तोल जाणार एवढ्या वेळामध्ये आईसाहेबांनी सावरलं. विचार करायला लागल्या, कशामध्ये माझा पाय अडकला असेल. आणि मागे वळून पाहतात तर काय महाराज, पोटच्या लेकराचा देह जमिनीवरती पडलेला आहे. तोंडामधून फेस बाहेर येतो आहे आणि धावत धावत रोहिताच्या देहाजवळ येऊन पोहोचल्या. रोहिताच्या देहाला आपल्या कुशीमध्ये घेतलं आणि म्हणतात, रोहिता, अरे तुझी आई आलेली आहे बेटा, उठ.
परंतु रोहित एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही. आणि लक्षात आलं तारा राणीच्या की माझ्या रोहिताच्या देहामधून प्राण निघून गेलेला आहे. आणि आता मात्र तारा राणीच्या बुद्धीचं संतुलन बिघडलं महाराज. रोहिताच्या देहाला आपल्या हातावरती तारा राणीनं घेतलेलं आहे आणि साऱ्या अरण्यामध्ये तारा राणी फिरत आहेत आणि म्हणत आहेत की कुणीही आवाज करू नका बर का. माझा रोहित माझ्या कुशीमध्ये झोपलेला आहे, कुणीही आवाज करू नका. वाटचाल करत आहेत अरण्यामध्ये. काय करावं काहीच लक्षात येत नव्हतं. आणि वाटचाल करता करता येऊन पोहोचल्या त्या स्मशानभूमीपर्यंत, ज्या स्मशानभूमीवरती राजे हरिश्चंद्र हे नातेवाईकांकडून दान घेण्यासाठी उभे होते. राजा हरिश्चंद्रांनी पाहिलं की दुरून एक स्त्री जिच्या हातामध्ये तिच्या लेकराचा देह आहे, ती स्त्री येते आहे. राजा हरिश्चंद्रांजवळ तारा राणी येऊन पोहोचल्या. आज एवढ्या वर्षानंतर तारा राणीनं हरिश्चंद्रांकडे पाहिलं, हरिश्चंद्रांनी तारा राणीकडे पाहिलं, परंतु एकमेकांना ओळखलं नाही महाराज. राजे हरिश्चंद्र म्हणतात, कोण आहात आपण? तारा राणीच्या मतीचं संतुलन हे बिघडलेलं होतं जरी, तरी सुद्धा तारा राणीला आपल्या पतिराजांचं नाव हे आठवत होतं. आणि तारा राणी म्हणतात की मी माझ्या हरिश्चंद्रांची धर्मपत्नी तारा आहे. राजा हरिश्चंद्रांनी हे ऐकलं आणि लक्षात आलं की समोर उभी असलेली माझी तारा आहे आणि तिच्या हातामध्ये असलेला माझा रोहित आहे. तारा, अगं किती दिवसानंतर पाहतो आहेस ग मी तुला. काय झालेलं आहे आपल्या पुत्राला? म्हटले, महाराज मला काहीच माहीत नाही काय झालेलं आहे, परंतु एवढं मात्र लक्षात येत आहे की आता रोहिताच्या शरीरामध्ये प्राण राहिलेला नाही. राजा हरिश्चंद्रांनी रोहिताला आपल्या हातावरती घेतलं. चिता आधीच रचून ठेवलेली होती, त्या चितेवरती रोहिताला ठेवलं महाराज. आणि आता मात्र राजा हरिश्चंद्र मनोमन विचार करायला लागले की हे जगदंबे, जीवनभर मी तुझं स्मरण केलं, जीवनभर मी तुझी भक्ती केली, अखंड मी या धर्माच्या वाटेवरती वाटचाल केली. आई, माझ्या जीवनामध्ये ही अशी परिस्थिती आज का आलेली आहे? धर्म पालन करण्यासाठी मी राज्याचा त्याग केला, धर्म पालन करण्यासाठी मी पत्नीचा त्याग केला, धर्म पालन करण्यासाठी मी पुत्राचा त्याग केला. मग माझ्या जीवनामध्ये आज अशी परिस्थिती का आली? तू का मला एवढं दुःख दान केलेलं आहेस जगदंबे, मला सांग. तुला माहित आहे ना की या हरिश्चंद्राला तुझ्याशिवाय दुसरं कुणीही नाही. नाही जगात आमोचे कोणी, नाही जगात आमोचे कोणी, नाही जगात आमचे कोणी, नाही जगात आमचे कोणी, नाही जगात आमोचे कोणी, नाही जगात आमोचे कोणी, नाही जगात आमचे कोणी,
वाचोनी नाही जगात मुझे कोणी नाही जगात मुझे कोणी नाही जगात मुझे कोणी सदा मनाची तगमग होई काही सुचे ना मनी ध्यान धारणा देई मजसी अखंड नामस्मरणी नाही जगात मुझे कोणी नाही जगात मुझे कोणी नाही जगात मुझे कोणी नसे आसरा जगती दुसरा नसे आसरा जगती दुसरा तुझ वाचोनी तूच मुझी माता पिता बंधू माय भगिनी नाही जगात मुझे कोणी नाही जगात मुझे कोणी नाही जगात मुझे कोणी त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव लागली आशा ही फार लोटू नको गे दूर हीच मागणी तुझसी मागतो राहो ध्यास अंतःकरणी नाही जगात मुझे कोणी नाही जगात मुझे कोणी नाही जगात मुझे कोणी आई जगदंबे वाचुनी नाही जगात मुझे कोणी नाही जगात मुझे कोणी नाही जगात मुझे ओ
आई भगवतीच्या नामाचं स्मरण केलं राजा हरिश्चंद्रांनी आणि रोहिताच्या देहाला अग्नी देणार एवढ्या वेळामध्ये आवाज आला, हरिश्चंद्रा. जसंच राजा हरिश्चंद्रांनी मागे वळून पाहिलं, चतुर्भुज रूप धारण करून आई भगवती राजा हरिश्चंद्रांसमोर उभी आहे आणि राजा हरिश्चंद्रांसमोर स्मित हास्य करून राजा हरिश्चंद्रांना अष्टसात्विक भाव राजा हरिश्चंद्रांचे जागे झाले. आई भगवतीला वंदन केलं राजा हरिश्चंद्रांनी. जगदंबे सोबतच ब्रह्मा विष्णू महेश्वर त्या ठिकाणावरती उपस्थित झाले, ऋषी उपस्थित झाले. राजा हरिश्चंद्रांनी साऱ्यांना वंदन केलं आणि आई भगवती समोर हात जोडून राजे हरिश्चंद्र म्हणतात, हे आई, एवढं दुःख का दिलंस तू मला? या राजा हरिश्चंद्रांच्या जीवनामध्ये एवढं दुःख का आहे? आता मात्र साऱ्या देवता राजा हरिश्चंद्रांना सांगायला लागल्या की राजन, अहो ज्या वेळेला चर्चासत्र आरंभ झालेलं होतं ऋषींमध्ये की या त्रिभुवनामध्ये धर्मनिष्ठ राजा कोण आहे, त्यावेळेला साऱ्यांनी उत्तर दान केलं, राजे हरिश्चंद्र. परंतु विश्वामित्रजी महाराज मात्र मानायला काही तयार नाही आणि विश्वामित्रजी महाराजांनी ठरवलं राजा हरिश्चंद्रांची परीक्षा घ्यायची. आणि आता मात्र विश्वामित्रजी महाराज त्या ठिकाणावरती उपस्थित झाले आणि विश्वामित्रजी महाराज म्हणतात, राजन, अरे आतापर्यंत तुझ्या जीवनामध्ये जे काही घडलं ती मी घेतलेली तुझी परीक्षा होती. जे डुक्कर तुझ्या उपवनामध्ये आलेलं होतं ते डुक्कर मी होतो. जे भूदेव तुला अरण्यामध्ये भेटले होते ते भूदेव मी होतो. जी कन्या तिथं होती ती कन्या मी होतो. ज्या भूदेवांनी तारा राणीला घेतलं महाराज तो भूदेव मी होतो. ज्या चांडाळाने तुला विकत घेतलं तो चांडाळ मी होतो आणि ज्या सर्पाने रोहिताला दंश केला तो सर्प मी होतो. मी परीक्षा पाहत होतो हरिश्चंद्रा तुझी. आणि आता मात्र राजा हरिश्चंद्रांच्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहायला लागल्या आणि हात जोडून प्रार्थना करतात की इथून पुढे कोणत्याही भक्ताची एवढी परीक्षा घेऊ नका. मी राजा हरिश्चंद्र होतो म्हणून या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालो. दुसरा भक्त उत्तीर्ण होईलच असं सांगता येत नाही. म्हणून माझी प्रार्थना आहे तुम्हाला की एवढं दुःख कोणत्याही भक्ताच्या जीवनामध्ये तुम्ही देऊ नका. मी या परीक्षेमध्ये टिकून राहिलो कारण माझी आई भगवती माझ्या सोबत आहे, तिचं नाम माझ्या सोबत आहे आणि म्हणूनच राजा हरिश्चंद्र या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहे. कारण चैतन्य रूपाने माझी भगवती ही अखंड माझ्या सोबत आहे. आणि आता मात्र आई भगवती राजा हरिश्चंद्रांसमोर प्रसन्न झाली आणि आई भगवती म्हणते, हरिश्चंद्रा, तुला काय मागणी मागायची असेल माझ्याकडे माग. तुझी आई तुझ्यावरती प्रसन्न आहे. परंतु राजे हरिश्चंद्र काहीच मागायला तयार नाहीत. राजे हरिश्चंद्र म्हणतात की हे आई, अगं आतापर्यंत हा हरिश्चंद्र ज्या नामावरती जिवंत राहिला ते नाम अखंड तू माझ्या मुखामध्ये राहू दे. आई गे भजनी मन रंगू दे, आई गे भजनी मन रंगू दे, आई तव भजनी मन रंगू दे, आई
मन रंगू दे. पंचोपचारे पूजा केली गंध पुष्पे तुझ अर्पियेली नयनाच्या या निरंजनाने उवाळीन गाईन गाणी आई गे भजनी मन रंगू दे आई तव भजनी मन रंगू दे. आई तव भजनी मन रंगू दे. ध्यास तुझा मज नित्य रहावा देह तुझ्या स्मरणी विसरावा हीच आस मम मन आई कृपा प्रसादे सफल होई भजनी मन रंगू दे. आई तव भजनी मन रंगू दे. आई तव भजनी मन रंगू दे. सद्गुरु चरणी लीन भावया सद्गुरु चरणी लीन भावया भक्त महिमा तुझा गावया भक्त महिमा तुझा गावया आशीर्वचने आई अथ करी नाम घोष हा तुझा वंदे. आई तव भजनी मन रंगू दे. आई तव भजनी मन रंगू दे. आई तव भजनी मन रंगू दे. भजनी मन रंगू दे आई भजनी मन रंगू दे. आई भजनी मन रंगू दे. कोट्यावधी अपराध पतित मी शरण आलो तुला शरण आलो तुला आई गे सांभाळी तू मला कोट्यावधी अपराध पतित मी शरण आलो तुला शरण आलो तुला आई गे सांभाळी गे मला. तव भजनी मन रंगू दे आई भजनी मन रंगू दे आई तव भजनी मन रंगू दे. आई तव भजनी मन रंगू दे. आई भगवती जवळ मागणं मागतात राजे हरिश्चंद्र. हे आई, तुझ्या नामापासून तुझ्या कथेपासून मला कधीही दूर करू नकोस.
तुझ्या नामामध्ये, तुझ्या कथेमध्ये माझं मन तू रमवून ठेव. कारण मी सामान्य जीव आहे, मी विषयी आहे, मी पामर आहे. तू माझा हात धरून ठेव. कारण या भवसागरामध्ये मी लोभाला मोहून, या विषयांना मोहून मी या भवसागरामध्ये बुडून जाण्याची शक्यता हे आई दाट आहे. आणि म्हणूनच तू माझा हात धरून ठेव. कारण तू जर का माझा हात धरून ठेवला तर मी हा भवसागर पार करून जाईल, यात शंका नाही. अशी मागणी मागत आहे राजे हरिश्चंद्र. आणि हीच मागणी तुम्ही मी सुद्धा अखंड आई भगवतीकडे करायला पाहिजे. ही सार्थकता आहे, ही आपल्या अनुष्ठानाची सार्थकता आहे, ही भक्ताच्या जीवनाची सार्थकता आहे महाराज. आणि पहा, असं असतं भक्ताचं चरित्र, असं असतं साधूचं चरित्र. किती परीक्षा पाहिली राजा हरिश्चंद्रांची, परंतु तरी सुद्धा राजे हरिश्चंद्र परीक्षेला सामोरे गेले. कारण आई भगवती ही अखंड सोबत होती. आणि जो भक्त असतो ना महाराज, त्याच्या जीवनामध्ये कितीही संकट येऊ द्या, कितीही दुःख येऊ द्या, आई भगवती ही कधीच त्याचा हात सोडत नाही. हे सूत्र आहे. आणि ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. हा विश्वास मनामध्ये बाळगला पाहिजे की माझी आई अखंड माझ्या सोबत आहे, माझी भगवती अखंड माझं रक्षण करते आहे. एवढा विश्वास दृढ ठेवावा. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. एवढ्या विश्वासाने, एवढ्या दृढतेने जर का आपण आई भगवतीचं नाम गायन केलं महाराज, तर आईला आपल्या समोर प्रगट व्हावंच लागतं. आणि हेच सूत्र तुम्ही मी सुद्धा आपल्या जीवनामध्ये अंगीकारायला पाहिजे. कृपापात्र झाले राजे हरिश्चंद्र आई भगवतीच्या प्रसन्नतेला. आणि आई भगवतीने वरदान केला. म्हणून पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. धर्माच्या वाटेवरती वाटचाल करावी. भगवतीच्या नामाला, भगवतीच्या कथेला विसरू नये महाराज. आणि हेच सूत्र वेदव्यासजी महाराजांनी आज जन्मेजय राजांना दान केलं. आणि संतुष्ट झाले राजे जन्मेजय हरिश्चंद्र राजांचं चरित्र श्रवण करून. जन्मेजय राजांकडून जे महापाप घडलेलं होतं सर्पयज्ञाचं, त्या महापापातून कशी माझी मुक्तता होईल यासाठी वेदव्यासजी महाराजांनी जो अंबा यज्ञ जन्मेजय राजांना सांगितला होता, त्याचं विधीपूर्वक आयोजन नियोजन वेदव्यासजी महाराजांनी जन्मेजयांकडून करवून घेतलं. आणि राजा जन्मेजयांना पापातून मुक्त केलं. शौनकांनो, अशी ही श्रीमद देवी भागवत कथा जी गेल्या 7 दिवसांपासून या नैमिष नावाच्या अरण्यामध्ये मी तुम्हाला श्रवण करून गायन करून सांगत आहे. आणि तीच परमपवित्र कथा आई भवानी जगदंबेच्या कृपेमुळे तुम्ही आणि मी या ठिकाणावरती गेल्या 7 दिवसांपासून श्रवण करत आहोत. हे अनुष्ठान करत आहोत. आणि या निमित्ताने तुमच्यासारख्या प्रेमळ भाविकांची, आई भगवतीची
सद्गुरूंची, साधू संतांची वाङ्मयी सेवा करण्याची जराशी संधी या दासाला प्राप्त झाली. असा ज्ञानयज्ञ गेल्या 7 दिवसांपासून या यज्ञाचं अनुष्ठान तुम्ही मी या ठिकाणावरती करत आहोत की जो उद्या प्रभात समयाला पूर्ण होईल. आणि या ठिकाणावरती आपण या आपल्या ज्ञानसत्राला पूर्णविराम देत आहोत, निमित्त मात्राला. कारण उद्या सकाळी तुम्हाला आणि मला या ठिकाणावरती उपस्थित राहायचं आहे. उद्या यज्ञ आपल्याला संपन्न करायचा आहे. हा यज्ञ कशासाठी संपन्न करायचा? या यज्ञाच्या माध्यमातून आपल्याला आई भगवतीला अग्निरूपाने नैवेद्य दान करायचं आहे. आणि याच्यासाठीच तुम्हाला आणि मला या ठिकाणावरती उपस्थित राहायचं आहे. जे यजमान आहेत त्यांनी तर उपस्थित राहायचंच महाराज, परंतु ज्यांनी या यज्ञामध्ये सहभाग घेतलेला नाही त्यांनी सुद्धा उद्या उपस्थित राहायचं आहे. कारण उद्या आपल्याला साऱ्यांना मिळून आई भगवतीची आरती करायची आहे. अशा प्रकारे चालू असलेला आपला हा आई भगवतीच्या ज्ञानयज्ञाचं अनुष्ठान मी या आश्रमामध्ये आल्यापासून या ठिकाणावरचा परिसर आपल्यासारखे प्रेमळ भाविक मातेसमार प्रेम करणारे सारेजण तुम्हाला मला प्राप्त झाले याचा आनंद आहे. आजपर्यंत तुम्ही साऱ्या भाविकांनी अनेक वर्षांपासून या आश्रमाची, या भगवतीची सेवा, उपासना, पांडुरंगरायाची उपासना करत आहात. आणि यापुढेही उत्तरोत्तर आपण हे सारं करताल यात शंका नाही. आता मी सुद्धा तुमच्यामध्ये आलेली आहे आणि आपण सारे मिळून आता इथून पुढे अखंड भगवतीच्या, भगवंतांच्या नामाचं, तिच्या सेवेचं, तिच्या आराधनेचं उत्तरोत्तर हे जे कार्य आहे महाराज, हे सारे तुम्ही मी आपण इथून पुढं आरंभ करू. आणि यामध्येच दर एकादशीला प्रवचन करण्याचा आपण प्रयत्न सुद्धा करू. जितकी साधू संत शक्ती देतील, जितकी सद्गुरू शक्ती देतील आणि तुमचा सहयोग जितका प्राप्त होईल तितकं या आश्रमामध्ये परमार्थाची शेती करून अध्यात्माचं भरघोस पीक या ठिकाणावरती आपण काढू महाराज. आत्तापर्यंत आपण साऱ्या भाविकांनी या आश्रमाचा, या साधूच्या परिवाराचा सांभाळ केलेला आहे. आपले अनेक उपकार आहेत आमच्यावरती आणि असंच पुढेही आपण अखंड या आश्रमाचा आणि आमच्या साधूच्या परिवाराचा अखंड सांभाळ करावा ही विनंती आहे. मी तर लेकरू आहे तुमच्या समोर. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, तुम्ही ज्ञानाने मोठे आहात, तुम्ही अनुभवाने मोठे आहात, तुम्ही तपाने मोठे आहात महाराज. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणावरती बसून काहीतरी उपदेश करावा असा हेतू नाही. कारण या व्यासपीठाचं वैशिष्ट्य असं आहे महाराज की हे व्यासपीठ उपदेश करत नाही, हे व्यासपीठ सेवा करतं. स्वतःच्या परमकल्याणासाठी आणि जो याचा आश्रय घेईल त्याच्या परमकल्याणासाठी हे व्यासपीठ अखंड कार्यरत आहे. गेल्या 7 दिवसांपासून तुम्ही एवढे ज्ञानवृद्ध असणारे, तपोवृद्ध असणारे, वयोवृद्ध असणारे वडीलधारी या लेकराच्या मुखामधून
वेडे वाकुडे बोल आईच्या अंतःकरणाने श्रवण करत होता. समाधान आहे. जे काही माझ्या मुखामधून बाहेर पडत होतं ते शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तुम्ही साऱ्यांनी श्रवण केलं. आणि म्हणून तुम्हा साऱ्या वडीलधाऱ्या मंडळींकडे आमच्या भविष्यातल्या आध्यात्मिक जीवनासाठी मी तुम्हा साऱ्यांकडे आशीर्वादाचा जोगवा मागते. माझ्या पदरामध्ये तुम्ही तुमचे आशीर्वाद दान करा, ज्याचा परिणाम की या परिवाराकडून उत्तरोत्तर आई भगवतीची, भगवंतांची सेवा ही अखंड घडत राहो. आणि जेणेकरून तुमच्या साऱ्या प्रेमळ भाविकांच्या सहकार्यातून तुमचा आणि माझा साऱ्यांचा परमार्थ सफल होऊन जावा. आणि पहा, आई भगवतीची कृपा, तिची इच्छा होती की या आश्रमामध्ये कथा झाली पाहिजे आणि तिने कथा करवून घेतली. साऱ्यांना चिंता होती, महाराज आपण कथेचं आयोजन नियोजन तर केलेलं आहे, पण आता जर का पाऊस आला तर काय करायचं. परंतु जिला करवून घ्यायचं असतं ना महाराज, ती करवून घेतच असते. आणि या 7 दिवसामध्ये पाऊस आला नाही, कारण तिला श्रवण करायची इच्छा होते. या मंदिरामध्ये विठ्ठलासोबत विराजमान झालेल्या त्या जगन्मातेला आपल्याकडून ही सेवा, हा वाघयज्ञ संपन्न करून घ्यायचा होता. मग ती संकट कसं येऊ देईल. आणि तिने हा वाघयज्ञ पूर्ण करून घेतलेला आहे. उत्तरोत्तर आई भगवतीची सेवा तुमच्या माझ्याकडून घडावी, तिच्या नामाचा आश्रय तुम्ही मी घ्यावा आणि अखंड तुमच्या माझ्याकडून या आश्रमाची, या परिवाराची सेवा अखंड घडत राहो, ही प्रार्थना तुम्ही मी या ठिकाणावरती आई भगवतीच्या चरणावरती करू. या लेकराच्या मुखामधून निघालेले जे काही तुटके अक्षर असतील महाराज, जे काही शब्द बाहेर निघालेले असतील, यातलं जे काही तुम्हाला पटलं असेल, जे काही कौतुकास्पद असेल, ते या दासाच्या सद्गुरूंचं आहे. आणि ज्या शब्दांमुळे तुमच्या हृदयाला त्रास झाला असेल, ते शब्द या दासाचे आहेत. आणि सेवेला पूर्ण विराम देण्यापूर्वी न्यूनते पुरते अधिकते सरते करवूनी घेयावे तुमते